विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा भाग 1 बघितला होता। त्या भाग 1 मध्ये आपण कर्मधारय समासाचा समास आणि त्याचे एकंदर 7 उपप्रकार पाहिले होते। आज भाग 2 मध्ये तत्पुरुष समासचा दुसरा प्रकार जो आहे तो द्विगु समासाबद्दल आपण शिकणार आहोत। लक्षात घ्या, मागच्या भाग 1 मध्ये आपण कर्मधारय समास आणि त्याचे 7 उपप्रकार पाहिले होते। कर्मधारय समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे। आज आपण तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार म्हणजे द्विगु समासाबद्दल शिकणार आहोत। आता द्विगु समास म्हणजे काय, हा सुद्धा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे। मग आता हा समास ओळखायचा कसा, तर या समासात सामासिक शब्दामधलं पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण असतं। सामासिक शब्दामधलं पहिलं पद, मागच्या प्रकरणामध्ये आपण पद बघितले होते आहे ना। सामासिक शब्दातलं पहिलं पद आणि दुसरं पद कशाला म्हणतात ते आपण पाहिलेलं होतं। तर त्या सामासिक शब्दामधलं पहिलं पद हे संख्या विशेषण असते। द्विगु समासात सर्व शब्द मिळून एकाच गटाचा बोध होत असतो, म्हणजे एकाच समासाचा। बघूया त्याची उदाहरणं। इथे दिलेलं आहे बघा, पंचारती। पंच हा झालेला आहे पहिलं पद आणि आरती हे झालेलं आहे दुसरं पद। पंच म्हणजे 5, आरत्या किती आहेत, तर आरत्यांबद्दल जास्ती, आरती हे नाम आहे आणि त्या नावाबद्दल जास्तीची माहिती देण्याचं काम पंच या संख्येने केलेलं आहे। म्हणून नावाबद्दल जास्तीची माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण संख्या विशेषण म्हणतो आणि संख्येने इथे बोधवत आहे म्हणून त्याला म्हटलं आहे संख्या विशेषण। पंच आरती म्हणजे 5 आरत्यांचा समूह। याचा विग्रह करताना काय करायचं आहे, पंच आरती, पंच म्हणजे 5 आरत्यांचा समूह। समूहामध्ये पूर्ण गटाचा बोध होतो। म्हणजे लक्षात घ्या, ज्या सामासिक शब्दामधलं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि समूहाचा त्याचा बोध होत असेल तर त्याला म्हटलं जातं द्विगु समास। दुसरं उदाहरण बघूया, नवरात्र। नव झालं पहिलं पद आणि रात्र झालं दुसरं पद। नव म्हणजे 9 झालेलं आहे, पहिलं पद काय आलेलं आहे, संख्या आलेली आहे आणि रात्री किती रात्रींचा समूह, तर 9 रात्रींचा समूह। म्हणून या रात्रीबद्दल अधिक माहिती देण्याचं काम कोणी केलेलं आहे, 9 या संख्येने केलेलं आहे। म्हणून 9 हे झालेलं आहे संख्या विशेषण। आता याचा विग्रह करताना 9 रात्रींचा समूह, नवरात्र या शब्दाचा विग्रह करताना काय झालेलं आहे, नवरात्रींचा समूह, द्विगु समास। तिसरं उदाहरण बघूया, पंधरवडा। पंधर झालेलं आहे पहिलं पद आणि वडा झालेलं आहे दुसरं पद। पंधरवडा याचा अर्थ होतो 15 आणि शब्दाचा अर्थ होतो दिवस। पंधरवडा कशाला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 15 दिवसांचा समूह असतो ना। 15 दिवस, जसं 7 दिवसाला सप्ताह म्हणतो आहे ना, 15 दिवसाला आपण पंधरवडा म्हणतो। तर म्हणून विग्रह करताना काय येईल, 15 दिवसांचा समूह, द्विगु समास। चौथं उदाहरण आहे त्रिभुवन। त्रि म्हणजे 3, त्रि झालेलं आहे पहिलं पद आणि भुवन झालेलं आहे दुसरं पद। तर या भवनाबद्दल माहिती दिली आहे त्रि शब्दाने, त्रिभुवन। तर यामध्ये त्रिचा अर्थ होतो 3, 3 भवनांचा समूह झालेला आहे द्विगु समास। आपण काय बघितलं आत्ताच, तर तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार म्हणजे द्विगु समास आपण पाहिलेला आहे। द्विगु समासामध्ये 2 पदं असतात। 2 पदापैकी पहिलं पद हे नेहमी काय असतं, संख्या विशेषण। आणि याच्यावरूनच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर असे सामासिक शब्द आले तर पहिलं पद जर संख्या विशेषण असेल तर समजून घ्यायचं तो कोणता समास आहे, द्विगु समास। आणि द्विगु समासामध्ये सर्व शब्द मिळून एकाच गटाचा बोध असल्यामुळे त्याचा विग्रह करताना समूह हा शब्द आपल्याला लावायचा आहे। हा झालेला आहे तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचा आहे तिसरा प्रकार। दुसरा प्रकार तत्पुरुष समासाचा एक प्रकार झाला, त्याचे कर्मधारय आणि द्विगु समास हे 2 उपप्रकार झालेले आहे। आता आपल्याला बघायचा आहे द्वंद्व समास। या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात, सारख्याच महत्त्वाची असतात। पण सामासिक शब्दांच्या विग्रहावरून या द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास,
दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. बघा, द्वंद्व समासाचे त्याच्या विग्रहावरून 3 उपप्रकार पडतात. इतरेत्वर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. त्या प्रकारामधला पहिला प्रकार आपण बघूया, तो म्हणजे इतरेतर द्वंद्व समास. आता कसं ओळखायचं, तर या समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची असतात, पण याचा विग्रह करताना आणि या समुच्चयबोधक अव्ययाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या, इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह करताना आणि या समुच्चयबोधक अव्ययाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. या इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची असतात. बघूया उदाहरण. आई वडील, पहिलं पद आहे आई आणि दुसरं पद आहे वडील. आता इथे आई आणि वडील हे दोनही आपल्याला महत्त्वाची आहेत. आईला गाळलं किंवा वडिलांना गाळलं तर चालेल का? नाही. आई आणि वडील हे दोनही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत आणि म्हणून याचा विग्रह करताना आपण काय करतो, आई आणि वडील. म्हणजे याचा विग्रह करताना तुम्हाला आणि या समुच्चयबोधक अव्ययाचा उपयोग करायचा आहे. दुसरं आहे पती पत्नी. पहिलं पद आहे पती आणि दुसरं पद आहे पत्नी. इथे दोनही पदं महत्त्वाची आहे. याचा विग्रह करताना काय केलं आपण, पती आणि पत्नी. इतरेतर द्वंद्व समास. डोंगर दर्या, पहिलं पद आहे डोंगर, दुसरं पद आहे दर्या. दोनही पदं महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे याचा विग्रह करताना डोंगर आणि दर्या, इतरेतर द्वंद्व समास. चौथं उदाहरण आहे ने आण. नेणे आणि आणणे इथे दोन्ही पदं महत्त्वाची आहे आणि म्हणून याचा विग्रह करताना आपण काय केलं, ने आणि आण, इतरेतर द्वंद्व समास. लक्षात आलेलं आहे. द्वंद्व समासाचा आपण पहिला प्रकार पाहिलेला इतरेतर द्वंद्व समास. या द्वंद्व समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची असतात आणि याचा विग्रह करताना आपल्याला आणि हा शब्द समुच्चयबोधक अव्ययाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इथे 4 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे. या 4 उदाहरणावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता, ज्या समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची आहे असेल तर तो समास कुठे येतो, इतरेतर द्वंद्व समासामध्ये त्याचा प्रकार पडतो. आता या द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आपण बघूया, वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय बघा. वैकल्पिक या शब्दाचाच अर्थ होतो विकल्प, म्हणजे दोघांपैकी एकाची निवड करणे. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा आणि अथवा या 2 शब्दांचा उपयोग केला जातो. बघा, वैकल्पिक याचाच अर्थ होतो विकल्प, दोघांमधून एकाची निवड करणं. या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपल्याला किंवा अथवा या 2 शब्दांचा उपयोग करायचा आहे. याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट आपल्याला काय करायची, वर्ज्य करायची आहे, म्हणजे सोडून द्यायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करायची आहे, त्या 2 पदापैकी एकाची निवड करायची आहे, एकाचा विकल्प आपल्याला घ्यायचा आहे. याला लक्षात. उदाहरण बघूया. सामासिक शब्द बघा, पाप पुण्य. यातलं पहिलं पद आहे पाप आणि दुसरं पद आहे पुण्य. आता बघा, दोन्ही गोष्टी एकदम होईल का? एकतर व्यक्ती पाप करेल किंवा तो एक पुण्य करेल. पाप पुण्य सोबत करेल का? म्हणजेच आपल्याला काय करायचे आहे, 2 पदापैकी एकाचा विकल्प निवडायचा आहे. बाबा रे, एकतर तुझ्या हातातून पाप घडेल किंवा तुझ्या हातातून पुण्य घडेल. दोन्ही सोबत घडणार नाही. 2 पैकी एकाची त्याला निवड करावी लागेल आणि म्हणून बघा, याचा विग्रह करताना आपण काय केलेलं आहे, पाप किंवा पुण्य, वैकल्पिक द्वंद्व समास. दुसरं उदाहरण काय, धर्माधर्म. पहिला शब्द आहे धर्म आणि दुसरा शब्द आहे अधर्म. एकतर व्यक्तीच्या हातून धर्म घडेल किंवा अधर्म घडेल. दोन्ही गोष्टी सोबत होईल का? म्हणजेच एकतर धर्माची निवड करावं लागेल किंवा अधर्माची निवड करावं लागेल. दोघांची निवड सोबत आपल्याला करता येणार नाही. म्हणून याचा विग्रह करताना बघा, धर्म किंवा अधर्म, वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरं उदाहरण आहे बरे किंवा वाईट. पहिला पद आहे बरे आणि दुसरा पद आहे वाईट. एक तर त्याच्या हातातून बरं घडेल किंवा त्याच्या हातातून वाईट घडेल. बरं आणि वाईट म्हणजे चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी एकदम सोबत होऊ शकेल का? म्हणजेच इथे सुद्धा दोघांपैकी आपल्याला काय करायचं, एक गोष्ट वर्ज्य करायची आहे आणि एक गोष्ट आपल्याला स्वीकारायची आहे. म्हणजेच दोघांपैकी एकाचा विकल्प करायचा आहे, म्हणजेच एकाची निवड करायची आहे आणि दुसऱ्याची निवड आपल्याला सोबत करता येणार नाही. म्हणून बघा, बरे अथवा वाईट.
आता इथे विग्रह करताना तुम्ही किंवा लावा किंवा अथवा लावा, दोनही शब्दापैकी कोणताही शब्द इथे तुम्ही विग्रह करताना लावला तरी पण चालेल. चौथा आहे पास नापास. आपण म्हणतो ना, बाबा रे तू अभ्यास कर नाहीतर तू पास होशील, आणि अभ्यास नाही करशील तर तू नापास होशील. म्हणजे पास आणि नापास ह्या दोन क्रिया आहे. पास झालं पहिलं पद आणि नापास झालं दुसरं पद. या दोनही पैकी तो एकच गोष्ट त्याच्या हातातून घडेल. एक तर तो पास होईल किंवा तो नापास होईल. दोनही गोष्टी एकत्र घडणार नाही. म्हणजेच त्याला एकाची निवड करावी लागेल विकल्पासाठी. जर त्याला अभ्यास नसेल करायचा तर त्याला नापासची निवड करावी लागेल, आणि जर अभ्यास करत असेल तर त्याला पासची निवड करावी लागेल. बरोबर आहे. आणि म्हणून पास नापास याचा विग्रह करताना पास किंवा नापास, एक तर तू पास होशील किंवा तू नापास होशील, दोन्ही गोष्टी एकत्र होणार नाहीत. आणि म्हणून त्याला म्हटलं आहे वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर मित्रांनो याच द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे, बघूया. हा समाहार द्वंद्व समास, हा द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार. यासुद्धा इतर सामासिक शब्द आहे. या शब्दांच्या या शब्दातील इतर शब्दांचा समूह यात दाखवला जातो. सामासिक शब्दाशी संबंधित असणाऱ्या इतर शब्दांचा समूह त्यात दाखवल्या जातो. याचा विग्रह करताना तुम्हाला वगैरे सारखे शब्द उपयोगात आणायचे आहेत. आलं लक्षात. पहिलं पद बघा. आता सामाजिक शब्द आहे भाजीपाला. आता बघा, आपण मार्केटला गेलो आणि कोणी विचारलं कुठे गेला होता, भाजीपाला वगैरे भाजीपाला आणायला. मग भाजीपाल्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात आहे ना. भाजी येतात, पालेभाज्या येतात, कांदे येतात, लसूण येतात, बटाटे येतात, मिरची येते, कोथिंबीर येते, अद्रक येते, लसण येते, सगळंच येते आहे ना. आपण असं सांगतो का मी लसण आणायला गेली होती, मी सांबार आणायला गेली होती, मग मी बटाटेही आणले, मी वांगेही आणले, मी कांदेही आणले, असं एवढं सांगता का? नाही. तुम्ही काय म्हणता, या समूह गटाबद्दल एकच शब्द वापरता तुम्ही, भाजीपाला. म्हणजे या भाजीपाल्यामध्ये त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतर गोष्टीसुद्धा आल्या, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून याचा विग्रह करताना भाजीपाला वगैरे, म्हणजे भाजीपाल्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी वगैरेही सुद्धा आपण मार्केटमधून आणत आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून याला म्हटलं आहे समाहार द्वंद्व समास. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील संबंधित इतर शब्दांचा समूह जेव्हा दाखवला जातो तेव्हा त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. दुसरं उदाहरण आहे चहा पाणी. चहा पाणी. आता आपण म्हणतो ना, मी त्या कुठे गेली होतीस, त्यांच्याकडे गेलो होतो, चहा पाणी पिऊन आलो. मग फक्त चहा पाणीच घेतलं का? मग चहा पाण्यामध्ये कधी नाश्ताही सुद्धा असतो. बरोबर आहे. मग चहा पाण्या घेतल्यानंतर आपण सुपारीसुद्धा घेतो. मग आपण सांगतो का मी पहिले चहा पिलो, मग मी नाश्ता केला, मग मी पान सुपारी घेतली आणि मग घरी आलो, असं म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो, चहा पाणी घेतला. मग या चहा पाण्यामध्ये सगळ्याच गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत त्याच्याशी संबंधित. आणि म्हणून याचा विग्रह करताना आपण म्हणतो चहा पाणी वगैरे. याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. तिसरा प्रकार आहे पान सुपारी. पान आणि सुपारी. पहिलं पद आहे पान, दुसरं पद आहे सुपारी. मग पान सुपारी म्हणताना पान सुपारीमध्ये काय येतं, चुना येतो, कथ्था येतो, आणखीन सोप येतं, सुपारी येतं, सगळंच येतं त्याच्या संबंधित आहे ना. म्हणजे पान सुपारीवरून आपण त्याच्याशी संबंधित असणारे जे सगळे शब्द आहेत, विलायची आहे, लवंग आहे, ह्या सगळ्याचा समावेश याच्यामध्ये होत असतो. आलं लक्षात. आणि ज्या संबंधित शब्दामध्ये इतर त्याच्या शब्दसमूहांचा संबंध येत असेल तर त्याला म्हटलं जाते समाहार द्वंद्व समास. चौथा आहे घरदार. पहिलं पद आहे घर आणि दार. आता याचा विग्रह करताना घर दार वगैरे, मी त्यांचं ना घरदार बघून आलेलं आहे. मग फक्त घर आणि दारच बघतो का आपण? मग त्या घरामध्ये असलेले स्वयंपाक रूम आहे, त्या हॉल आहे ना, पडवी आहे, अंगण आहे ना, त्याचा आजूबाजूचा परिसर आहे, हे सगळं आपण बघतो आहे ना. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्याला घरदार वगैरे आहे ना. एखादी मुलाचं घर बघायला गेलो आपण तर नाही का, त्या मुलाचं घरदार बघून आलेलं आहे, खूप छान आहे, शेतीवाडी आहे नाही का. मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे त्या घरदाराशी संबंधित असणाऱ्या ज्या इतर शब्दसमूहांचा त्याच्यावरून आपल्याला बोध होतो. आणि म्हणून त्याचा विग्रह करताना आपल्याला वगैरे हा शब्द लावावा लागतो. त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. ही झालेली आहे द्वंद्व समासाची 3 प्रकार.
लक्षात घ्या, आज आपण तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार म्हणजे द्विगु समास पाहिला. या द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असतं, याच्यावरून ओळखायचा तो द्विगु समास आहे. याचा विग्रह करताना आपल्याला समूह शब्द वापरायचा आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिलेला आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये आपण पहिला प्रकार पाहिलेला आहे इतरेतर द्वंद्व समास. या इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोनही पदं महत्त्वाची असतात आणि याचा विग्रह करताना आणि या शब्दाचा उपयोग आपल्याला करायचा आहे. जसं आई बाबा, भाऊ बहीण आहे ना, हे दोनही पदं कशी आहेत, महत्त्वाची आहे. त्याच्यात दुसरा प्रकार पाहिला वैकल्पिक द्वंद्व समास. या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विकल्प निवडायचा आहे, दोघांपैकी एकाची निवड. आणि याचा विग्रह करताना किंवा आणि अथवा या दोन शब्दांनी आपल्याला काय करायचं आहे, याचा उपयोग करायचा आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर पाप पुण्य, एक तर त्याच्यातून पाप घडेल किंवा पुण्य घडेल, दोन्ही क्रिया एकदम होणार नाही, दोघांपैकी एकाची निवड. आणि म्हणून याचा विग्रह करताना आपण पाप किंवा पुण्य, धर्माधर्म, धर्म घडेल किंवा अधर्म घडेल, धर्म किंवा अधर्म, धर्म अथवा अधर्म असं पण चालेल. बरे वाईट, बरे अथवा वाईट, पास नापास, पास किंवा नापास, पास अथवा नापास. तर कोणता समास झालेला हा, वैकल्पिक द्वंद्व समास, विकल्प एकाची निवड करणं. तिसरा प्रकार पडला आपण समाहार द्वंद्व समास. तर त्या शब्दाशी संबंधित इतर समूहाचा जेव्हा अर्थ आपल्याला कळतो तेव्हा होतो समाहार द्वंद्व समास. भाजीपाला, भाजीपाला वगैरे, बरोबर आहे. मग त्या भाजीपाल्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट होतात. याचा विग्रह करताना आपल्याला वगैरे हा शब्द लावायचा आहेत. ही झालेली आहे द्वंद्व समासाची 3 उपप्रकार. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली स्वाध्याय दिलेला आहे. खालील समासाचा विग्रह करून तुम्हाला समासाचं नाव लिहायचं आहे. विग्रह असाच करायचा आहे 3 ब्लॉकमध्ये, जो वर मी करून दाखवलेला आहे की नाही, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव. तर इथे सामासिक शब्द तुम्हाला लिहायचे आणि त्याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. तर याच्यामध्ये मी द्विगु समास आणि द्वंद्व समासाची 3ही उपप्रकार याची सोबतच उदाहरणं दिलेली आहेत. तुम्हाला पहिल्या पदावरून पहिलं पद संख्या असेल तर द्विगु समास, दोनही पदं महत्त्वाची असेल तर इतरेतर द्वंद्व समास, दोघांपैकी एकाची निवड करायची असेल तर वैकल्पिक द्वंद्व समास, आणि सामासिक शब्दाशी संबंधित इतर शब्दसमूहाचा विग्रह होत असेल तर तो आहे समाहार द्वंद्व समास. याच्यातून तुम्हाला या 12 उदाहरणातून तुम्हाला ओळखायची आहे. आणि ओळखल्यानंतर तुम्हाला ते वहीमध्ये लिहून तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. सर्व माहिती पण तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे, स्वाध्यायसुद्धा तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी मला ग्रुपमध्ये तुम्हाला कळवायच्या आहेत.